पुंडलिकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। श्री सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री श्यामनाथाय नमः। श्री श्यामनाथात्मानुभव हरिभक्त परायण देवीदास महाराज यांचं काव्य आहे आणि त्याचाच पहिला अध्याय ग्रंथकर्ते देवीदास महाराज ओंकार स्वरूप गणेश जो उमा आणि महादेव पार्वती महादेवाचा अंश आहे, बुद्धीला प्रकाश देणारा, चित्तप्रभा चित्ताला प्रकाशमान करणारा गणपती बाप्पा, त्या गणपती बाप्पांची स्तुती आणि स्तवन करू लागलेले आहेत। गणपती बाप्पांचं अतिशय विशाल असं रूप दिसू लागलेलं आहे, पोट दिसू लागलेलं आहे, ज्याच्यामध्ये अख्खं ब्रह्मांड गोळ हे सगळं सामावलं गेलेलं आहे। आणि ज्यांना हे चराचर वंदन करतं, मूळ आधार जो आहे तिथंच वास्तव्य करून प्रथमेश असा दुःखाचा नाश करणारा त्या गणपती बाप्पांना ग्रंथकर्ते देवीदास महाराज वंदन करू लागलेले आहेत। अशा एकदंत गणेशा जो ईश्वराचाही ईश आहे, आदिस्वरूप स्वयंप्रकाश, आणि त्यांनाच पार्वती आणि महादेव जाणतात। म्हणून पार्वती माता आणि महादेवांनी आपल्या लग्नाच्या दिवशी सुद्धा चुडामणी म्हणून उंदरावरती स्वार झालेले ज्यांचं वाहन उंदीर आहे असं मनोमनामध्ये जाणून पार्वती माता आणि महादेव दोघांनीही पूजा केली। अशा गणपती बाप्पांचं स्तवन केलं गेलेलं आहे। ग्रंथकर्ते म्हणतायत, मी अल्पमती आहे, काव्य कसं करावं त्याची माहिती नाही, पण याच काव्याची लाज राखण्यासाठी हे गणपती बाप्पा तुम्ही माझ्या बुद्धीला चालना द्या, तुम्ही माझ्यावरती कृपा करा। माझ्या अंतःकरणातला जो भाव आहे तो भाव तुम्ही जाणा, आणि तोच भाव जाणून कवित्वाचा जो अभाव आहे, कवित्व करण्यासाठी जे कमी पडेल त्याच्यासाठी तुम्ही सहाय्य व्हा, माझ्या बुद्धीला ठाव द्या, आणि हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ वदवण्यासाठी माझ्या बुद्धीला चालना द्या। 4 वाचा आहेत आणि त्या 4 वाचेची देवता ती शारदा माता जी सुंदर आहे, आणि तिनंच काव्य संभार प्रगट करावा। ब्रह्मदेवाच्या पोटी तिचा जन्म झाला आणि तीच असणारी चतुर्थ वेद तिनंच प्रकट केले। त्या शारदा माऊलीला माझं नमन असो। ब्रह्मांडाचा ब्रह्मांड नायक, क्षीरसागरामध्ये दुधाच्या समुद्रामध्ये वास्तव्य करणारा मनमोहक जो अनंत विश्वाचा पालक आहे, त्याच विष्णू भगवंताला माझे अनेक नमन असो। त्यांच्या पायावरती अनेक नमन। स्वतः 10 अवतार घेतले, धर्माचं रक्षण केलं, आणि या भूतलावरती विश्वेश्वर भगवंत परब्रह्म परमात्मा प्रकट झाले, आणि त्याच्यामुळं संतांच्या प्रती ममत्व ठेवलं। अंबरीश राजाची भक्ती जाणली गेलेली आहे, आणि दुर्वास ऋषींनी दुर्धर असा शाप अंबरीश राजाला दिला। तोच 10 गर्भवासाचा शाप स्वतः भगवंतांनी आपल्यावरती घेतला। गजेंद्राच्या पायाला नखरानं धरलेलं होतं, हजारो वर्षाचं युद्ध झालं, गजेंद्र व्याकुळ झालेला होता। त्या गजेंद्रानं भगवंताचा धावा केला व गजेंद्राचं दुःख जाणलं,
आणि रमानायक लक्ष्मीपती विष्णू भगवंत त्याचा उद्धार करण्यासाठी तात्काळ उडी घातली आणि धावत आले. गजेंद्राचा उद्धार केला. पुंडलिक हा महान संत आई वडिलांची भक्ती केली आणि त्याचंच असणारं ते आई वडिलांची भक्ती पाहून तोच परब्रह्म परमात्मा पंढरीला आला आणि पंढरीमध्येच वास्तव्य केलं. वैकुंठवासी विश्वाचं पालन करणारा असा तू भगवंत आहेस. माझी एक मनाची तळमळ आहे, केवळ वळवळ आहे की हा प्रबळ असा ग्रंथ, तो ग्रंथ तयार करावा, पूर्ण करावा. पिंडी आणि ब्रह्मांडी ही तोच आहेस, आपलं निजस्थान आहे. 4 वाचा पावन कराव्या आणि हा ग्रंथ माझ्याकडून कथन करून घ्यावा. परावाचेच्या वरती म्हणून तुला परात्पर असं म्हटलं गेलेलं आहे. तूच हे भगवंता या ग्रंथाच्या ठिकाणी येऊन स्थिर हो आणि माझ्यावरती उपकार कर. सद्गुरू हाच मुख्य ईश्वर आहे. त्रिजगत हे सद्गुरूंचे किंकर आहेत, दास आहेत. भवसागरातून या भवरूपी समुद्रातून पैल पार करायचा असेल तर त्याच्यावरती सद्गुरूची कृपा असावी लागते. शिष्यांचे संभार भवसागरातून पार करणारे सद्गुरू असतात. अगम्य असा सद्गुरूंचा महिमा आहे. तो गुरुचा महिमा वेद आणि शास्त्र यांना सुद्धा कळालेला नाही. म्हणून हे गुरुत्तमा, मी आपणास अन्य भावानं शरण आहे. मोक्षधामाचा तू सोयरा आहेस. सद्गुरूंची निजकृपा, सद्गुरूंचा वरदानाचा हात ज्याच्या मस्तकावरती पडेल त्याला संभव असं काहीच नाही. त्याच्या सारखा समर्थ या त्रिभुवनामध्ये दुसरा कुणीच नाही. असंभव असं त्याला काहीही नाही. दास महाराज हे गुरु, त्यांचं मुक्कामाचं स्थळ सामणगाव, ज्याला भूम तालुका आणि जिल्ह्याचं ठिकाण धाराशिव. 4 वेदांच्या धुराणी असलेले ज्यांनी माया अंकित केली, मायेला आपल्या अंकित ठेवलं आणि म्हणूनच त्यांच्या हातापायावरती शिवलिंग प्रकट झाली. शिवलिंग स्वतः आपण हे गुरुचं महिमान त्यांनी जाणलं आणि म्हणूनच त्यांचं शरीर पावन, त्या पावन पवित्र शरीरावरती हातापायावरती शिवलिंग विराजमान झाली. कलियुगामध्ये असं नवल दास सद्गुरू हे भक्तांचा विसावा आहेत आणि म्हणून भरवसा दिला गेलेला आहे. महादेवाची लिंग जे आहेत ती आपोआप त्यांच्या हातापायावरती जडली गेली. देही असून ते विदेही होते आणि स्वतः त्यांनी ही पृथ्वी ही पावन भूमी केली. दत्त प्रवाही दत्त संप्रदायाचा मंत्र देऊन अनेक शिष्यगणांचा त्यांनी उद्धार केला. असे स्वयंभू सद्गुरू शिष्याला तारून नेणारे, जनाला आधार देणारे आणि मोक्ष पर्वत आहे त्याच्यावरती नेऊन ठेवणारे. गुरुमुखानं बीज मंत्र घेतल्याच्या नंतर तो जो शिष्य आहे तो अंतर्बाही आतून आणि बाहेरून पवित्र होतो आणि त्याचं मौनावलेलं जे बोलणं आहे ते मात्र बृहस्पतीसारखं होतं. म्हणून अशा पद्धतीनं अशा श्री गुरूंची कृपा माझ्यावरती झाली आणि म्हणून हा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा आली. याच मनोभावानं या गुरूंच्या, माझ्या सद्गुरूंच्या चरणावरती माथा ठेवतो. गुरुची कृपा माझ्यावरही झाली. गुह्य जे आहे ते अभ्यंतरी आतमध्ये उपजलं गेलेलं आहे आणि त्यांनीच माझ्या हातामध्ये लेखणी दिली, ग्रंथ लिहायला लावला. देव तसेच गुरु आहेत.
त्याच्यामध्ये भिन्नत्व काहीच नाही. गुरुवाक्य हे वेद आणि शास्त्राला प्रमाण आहे. त्याच्यामुळं त्याचं उल्लंघन ब्रह्मादिक देवांना सुद्धा करता येत नाही. मी मूढमती आहे, मी अज्ञानी आहे, कुशळ आहे, पण माझे गुरु मात्र, माझे श्रीगुरु अतिशय प्रबळ आहेत. त्यांनी ज्ञानबळ मला दिलं आणि माझ्यावरती कृपा केली. श्रीगुरूंची कृपादृष्टी झाली आणि म्हणून बुद्धी मला संचरली गेली. अज्ञान हे उठाउठी निघून गेला आणि म्हणूनच हातामध्ये लेखणी घेतली. माझ्या मनीचा भावार्थ की हा ग्रंथ लिहावा म्हणून. हे गुरुवर्या, तूच समर्थ आहेस, तूच अंतकरणामध्ये बसावं अशी विनवणी ग्रंथकर्ते करू लागलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं नमन पित्याला केलेलं आहे, वडिलांना केलेलं आहे, ज्यांच्या कुशी जन्म झाला, ज्यांनी सन्मार्गाला लावलं गेलेलं आहे. या देहाचं बंधन छेदण्यासाठी, या देहाच्या बंधनाची बाधा मोडून काढण्यासाठी ज्यांनी सन्मार्ग दाखवला, काव्य पंक्तीचा हेका धरून ज्यांनी हेका पुरवला गेला, प्रपंचाच्या झोक्यापासून अलिप्त ठेवला आणि परमार्थाचा मोका पूर्णत्वानं दिला. ज्यांना पित्याचा आशीर्वाद आहे तो या ब्रह्मांडाचा छेद करू शकेल. देही असून विषाद असं सत्पद उपदेशलं गेलेलं आहे. देवमयी पिता असं म्हटलं गेलेलं आहे. पित्याच्या ठिकाणी, वडिलाच्या ठिकाणी सगळे देव असतात आणि तीर्थमयी माता असं म्हटलेलं आहे. आईच्या पायाजवळ सगळी तीर्थ असतात म्हणून मात्र देव असं पुराणांनी म्हटलेलं आहे. आई ही देवस्वरूप असते, तिच्या वाचून जीवन नाही म्हणून आईच्या चरणाशी वंदन केलं. आई ही त्रैलोक्याची जननी आहे, अतिशय नम्र असे भगवंत सुद्धा तिला नम्र झाले. आद्य गुरु असं पद वेद आणि शास्त्रांनी आईला दिलेलं आहे. अशा आईचं महिमान देव जाणतायत आणि म्हणून साष्टांग नमन आईच्या पायावरती सद्भावानं केलेलं आहे. त्याच्यानंतर ग्रंथकर्ते सांगतात, माझ्या देहामध्ये ज्या देवदेवता आहेत त्या सर्वांना मी शरणागत आलेलो आहे. देहबुद्धीचा घात करून या ग्रंथासाठी सहाय्य व्हावं अशी विनवणी करू लागलेले आहेत. त्याच्यानंतर कुलदेवता जी आहे त्या कुलदेवतेला वंदन करू लागलेले आहेत. काव्यलेखन जे आरंभ केलेलं आहे त्याला तो आपलं मानून सर्वांचं भलं करण्यासाठी तू मला सहाय्य कर. कुलदेवता खंडोबा आहे, स्वयं स्वतः महादेवाचा अंश, कुळ पावन करणारे, कुळाचा उद्धार करणारे. आपण या ग्रंथासाठी प्रसन्न व्हावं. माझ्या मनाचा सत्वाभिमान मज मला येईल तो सोहम खड्गानं छिदून तो अभिमान अहंकार नाहीसा करावा आणि शांती प्रदान करावी अशी विनवणी कुलदेवता खंडोबाला ग्रंथ करते देवीदास महाराज करतायत. आता श्रोतेगण जे आहेत त्यांना लुटांगण घालू लागलेले आहेत, जे अंतर्यामी आहेत, स्वयंसिद्ध आहेत आणि नामरूप आहे. नामाची, नामचिंतनाची समिधा घेऊन ती अर्पण केली गेलेली आहे आणि श्रवणासाठी बसलेले आहेत. श्रोते म्हणतील, श्रोते हे ज्ञानीजन आहेत, तेव्हा म्हणतील की ग्रंथाचं प्रयोजन काय आहे, आम्हाला त्याच्यासाठी अवधान द्यावं असं म्हणतील. तर मग त्यावेळेला मूळ कारण सांगावं अशी श्रोत्यांच्या मनामध्ये शंका येईल. श्रोत्यांच्या शंकेचं निरसन करण्यासाठी आपण शामनाथ सद्गुरू आख्यान हे चराचरामध्ये पावन व्हावं. श्री शामनाथ नाम हे महायोगी ज्यांनी या जगाला गुह्यज्ञान उपदेशिलं गेलेलं आहे.
वितरागी वैरागी चमत्कार दाखवले आणि या जगामध्ये ज्ञान प्रकट केलं. आत्मज्ञानी शामनाथ सद्गुरू महाराज संजीवन समाधीचे अधिकारी, त्यांचं चरित्र विस्तारानं प्रकट व्हावं असा विचार अंतःकरणामध्ये आला. श्रोते विचारतील की शामनाथ सद्गुरू कोण आहेत आणि महिमा कथन करण्यासाठी आम्हाला ज्ञान व्हावं. ब्रह्मरूप श्रोत्यांच्या वक्ता सावधान झालेलो आहे. श्रोत्यांनी सावधान व्हावं आणि ही कथा शामनाथ कथा लिहिण्यासाठी आपल्या पावलांच्या आपल्या चरणाच्या ठिकाणी नम्र आहे. महाराष्ट्र भूमी ही अतिशय पावन आहे, संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्येच दंडकारण्य नावाचं पुरातन आहे. प्रभू रामचंद्र, सीतामाई, लक्ष्मण याच दंडकारण्यामध्ये वास्तव्याला राहिले. अयोध्येवरून गमन केल्याच्या नंतर वनवासाला आलेले राम, लक्ष्मण आणि सीतामाई हे 13 वर्ष याच दंडकारण्यामध्ये त्यांनी वास्तव्य केलं आणि या महाराष्ट्राला पावन केलं. अतिशय मनोहर असा आश्रम तिथं स्थापन केला आणि एकांतामध्ये राहिले. राक्षसांचा संहार केला आणि या पृथ्वीवरचा पापाचा भार संपविला. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शानं ही धरती पावन झाली. म्हणून सगळे जे संत जन आहेत ते याच महाराष्ट्रामध्ये अवतीर्ण झाले. ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, सावता महाराज, तसेच चोखोबा महाराज, गोरोबा काका, दामाजी पंत, रामदास स्वामी, कान्हो, गणिका असे ईश्वरी अंश हे संतजन मूढ जनांचा उद्धार करण्यासाठी भिन्न भिन्न रूप घेऊन या पृथ्वी तलावरती आले. याच महाराष्ट्र भूमीमध्ये त्यांनी अवतार घेतला. अशा संतांच्या मध्ये विचक्षण गुरुवर्य शामनाथ महाराज नावानं पावन झाले. अतर्क्य अशी लीला केली आणि संजीवनी समाधीस्थ झाले. त्यांनी शामनाथ असं नाव देहाला घेऊन दत्त संप्रदायात ते सनात झाले. सनात केला. योग करून अखंडित असं अलौकिक कार्य केलं. पिंडालाच ब्रह्मांड मांडून तपसाधना उदंड अशी केली. मायेचं बंड स्वतः मोडून काढलं आणि अखंड साधना केली. अज्ञानाला अमृत देवण संप्रदाय चोखपणानं वाढविला. ज्ञान मार्गाला जन लोकांना लावून स्वर्ग लोकसुद्धा त्यांनी ठेंगणा केला. महंत अवतार ते आपण जनांचा उद्धार करण्यासाठी या भूतलावरती कालक्रमण करून या पृथ्वीतलाला पावन केलं. असे सद्गुरू शामनाथ महाराज, त्यांचं अल्प महिमान आणि तेच मी आपणाला सांगेन, तेच अवधान देऊन मन लावून आणि आपण ऐकावं, चित्त देऊन ऐकावं अशी विनवणी ग्रंथकर्ते देवीदास महाराज हे श्रोत्यांना करू लागलेले आहेत. आणि पुढं सांगू लागले, माझे सद्गुरू दास महाराज जसे कथा अनुवादतील तशाच पद्धतीचं कवित्व आणि मी पुढं करता येईल तेच करून घेतील. हे चरित्रकथा अतिशय पावन मूळ आरंभापासून सांगतो, ज्याच्यामुळं सकळ जनांचा उद्धार होईल. भावयुक्त अंतकरणानं श्रवण केल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती होईल आणि तो जो भक्त आहे त्याचा उद्धार होईल. सामणगाव असं एक गाव आहे. त्या ठिकाणी पाटील रावजी नावाचे ते राहत होते. सर्व लोक त्यांचा मान सन्मान करत असत.
बुद्धी त्यांची प्रज्ञावंत होते, हुशार होते, ज्ञानवंत होते आणि त्यांचा देह अतिशय बलवान होता. युद्ध कला त्यांना आत्मसात होती आणि ते दुष्टांच्यावरती मात करत असत. त्यांचं ते शौर्य पाहिलं गेलेलं आहे. त्यांचा तो आवांका, त्यांचा बोलबाला, त्यांची पृथ्वी या भूलोकावरती सर्वत्र प्रसिद्ध झाली. म्हणू लागले, श्रेष्ठ वीर, महान बलवान असा या रावजीसारखा दुसरा कोणी नाही. त्यावेळी त्या काळी खर्डा नावाचं नगर, तिथे एक मुसलमान सरदार स्वतः त्या किल्ल्यामध्ये, त्या खर्डामध्ये शासन करत होता. सर्व दुष्टांचा त्यानं मेळा केलेला आणि प्रजा लोकांना तो छळ करत असे. निज स्वार्थ साधण्यासाठी, निज स्वार्थासाठी त्याची अखंडित वळवळ असायची. जुलमी म्हणून त्याची ख्याती होती. प्राणी मात्रांना पीडा करत होता. अन्यायाशिवाय तो प्रजेचा छळ करीत असे, मनामध्ये द्वैत धरून. आणि मग त्याच मुसलमान राजाच्या कानावरती गोष्ट पडली की सामणगाव नगरीमध्ये रावजी नावाचा एक रणयोद्धा युद्धकलेमध्ये अतिशय प्रवीण आहे. ही वार्ता त्या सरदाराला समजल्याच्या नंतर मनामध्ये त्याने विचार केलेला आहे की रावजीसारखा जर महान शूरयोद्धा आपल्याला प्राप्त झाला, या कलियुगामध्ये जर मिळाला तर अतिशय चांगलं होईल. आणि मग त्यांना दूतांना बोलावून घेतलं आणि म्हणू लागलेला आहे की आपण सामण गावामध्ये जावं आणि प्रेमयुक्त रावजीला सन्मान करून या नगरीमध्ये घेऊन यावं. त्याला तिथं मान सन्मान द्यावा आणि विनंती करून गोड बोलून या आपल्या नगरीमध्ये घेऊन यावं. असं काहीतरी कथन सांगा, ज्या योगे करून रावजी हे आपल्या नगरीमध्ये येतील. सरदाराचं असं बोलणं ऐकलेलं आहे. दूत लगबगी करून निघाले आणि सामणगावमध्ये येऊन रावजी पाटलांना भेटले. सरदाराचं सर्व वर्तमान त्यांनी रावजी पाटलांना सांगितलं. सरदाराची आज्ञा ऐकून त्यावेळेला रावजी आपण स्वतः खर्डा गावामध्ये गेलेले आहेत. तिथं त्यांनी त्या दुर्गामध्ये, त्या किल्ल्यामध्ये प्रवेश केला, सरदाराला नमन केला. आणि मग त्यावेळेला तो यवन, तो मुस्लिम सरदार रावजी पाटलांना बोलू लागलेला आहे, सांगू लागलेला आहे, सावधपणानं ऐका, आपण युद्धकलेमध्ये निपुण आहात असा लौकिक आम्ही कानोकानी ऐकलेला आहे. आणि म्हणून हे रावजी पाटील, आम्ही आपल्याला पाचारण केलेलं आहे. आमच्या देशाचं रक्षण करण्यासाठी आपली गरज आहे. येथे या सैन्य संभारामध्ये राहून या आमच्या देशाची सेवा करावी अशी आस मनामध्ये ठेवून आम्ही आपल्याला बोलावलेलं आहे. सरदाराचं बोलणं ऐकलं आणि त्याच वेळेला रावजी पाटील म्हणू लागलेले आहेत की मी आपल्या पदरी राहीन आणि आपल्या या भूमीचं रक्षण करीन. अशा रीतीनं रावजी पाटील हे आपण राष्ट्रहिताच्या उद्देशाच्या कारणानं त्यावेळेला त्या सैन्यामध्ये राहिले. आपल्या कमरेला म्याण मानली गेलेली आहे, त्याच्यामध्ये तलवार ठेवली गेलेली आहे. आणि अशा पद्धतीनं परचक्र जर आलं तर शत्रूवरती आक्रमण करून त्यांचा विध्वंस करून ते पाठीमागं पाठवू लागले. गावाच्या गावाला वेढा शत्रू सैन्यानं घातला. आत सगळे सरदारासहित कोंडले गेले. कुणाला काही उपाय चालेना, आता काय युक्ती करावी. त्यावेळेला सर्व सैन्यांना बोलावून घेतलं. सरदार त्यांना म्हणू लागलेला आहे, शत्रू सैन्यानं आपल्या सर्व या नगरीला वेढा घातलेला आहे. आता याच्यासाठी काय उपाय करावा, ज्या योगे करून आपलाही जीव वाचेल, आपलं राष्ट्र वाचेल. त्यावेळेला सगळे वीर चिंताक्रांत झाले. आणि मग तो बळवंत राजा उठला गेलेला आहे आणि म्हणू लागलेला आहे, प्रतिक्रमण त्याची वाट युक्त आहे आणि हे परचक्र आलेलं आहे ते निर्मुक्त होण्यासाठी. मग रावजी सांगू लागलेले आहेत, राव व्यूह
रचना त्या सरदारांना जाणली गेलेली आहे आणि त्याच रावजी पाटलावरती मदार ठेवून शत्रू बरोबर युद्ध करा, हे शहर मुक्त करा असं म्हणू लागले आणि मग सर्व उपाययोजना करीत प्रति आक्रमण केलं. रावजींनी स्वतः खड्ग हातामध्ये घेऊन शत्रूचा संहार केला. घोड्यावरती स्वार होऊन शत्रूंना मारू लागले. विजेसारखी तलवार चमकू लागली आणि तीच तलवार गर 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 फिरू लागली. रावजींचा आविष्कार पाहिला गेलेला आहे. सैन्य संभार अतिशय अचंबित झाला आणि तशाच पद्धतीनं तो सरदार सुद्धा आनंदित झालेला आहे. हा दुर्धर योद्धा आहे असं म्हणू लागले. आणि मग रावजींचं ते रण आवेश, रणझुंजार पाहिले गेलेले आहेत. सैन्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याच्यामुळं अतिशय कर्कश असं युद्ध झालं आणि रणांगणामध्ये विजय झाला. असे धुरंधर युद्ध शत्रू फौजेनं माघार घेतली. सरदार विजयी झाला. भय आरपार सगळं बुडालं गेलं. रावजींना पाहून यवन सरदार जो मुसलमान सरदार त्याला अतिशय आनंद झाला आणि म्हणू लागला की या रावजीमुळंच माझा आज विजय झाला, रावजीमुळेच आमचा प्राण वाचला. विजयाचा उन्माद झाला. अंगामध्ये अहंकार वाढला. साधू संतांचा तो छळ करू लागला. वेद धर्म जो आहे तो त्या सरदारानं भ्रष्ट केला. हिंदूंच्या बद्दल मनामध्ये द्वैत मानू लागला. पुराणकर्त्यांचा अपमान करू लागला. स्वधर्म जनामध्ये वाढवण्यासाठी इतरांची हानी करू लागला. असं ते सरदाराचं वर्तन पाहिलं गेलेलं आहे. मग रावजींचं अंतःकरण पोळलं गेलेलं आहे. रावजींना अतिशय दुःख झालं. हा अनुचित प्रकार आहे हे त्यांनी पाहिलं आणि पदाचा त्याग केला. दुष्ट सरदाराच्या पदरी आता क्षणभर सुद्धा राहण्यात काही अर्थ नाही हा विचार अंतःकरणामध्ये केला आणि त्या यवन त्या सरदाराच्या दरबारामध्ये गेली. सरदाराच्या दरबारामध्ये जाऊन स्वतः रावांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समोर उभा राहून ते बोलू लागले. रावजी म्हणू लागले, हे उचित वर्तमान नाही, कारण आम्ही तुमच्यासाठी लढतो, देश रक्षण करण्यासाठी आम्ही लढाई करतो, पण तुमच्या मनामध्ये द्वैत आहे. तुम्ही सर्व शास्त्र पुराण यांची निंदा करता आहात. साधू संतांना तडीपार केलं गेलेलं आहे आणि तुम्ही हिंदू धर्माला शिरजोर झालेले आहात. म्हणून मी आता इथं राहत नाही. मी आपल्या या सैन्य समुदायाला सोडून स्वतःच्या गावामध्ये माझ्या धर्माचं हित करण्यासाठी निघून जातो असं सरदाराला बोलून तिथून लगबगीनं रावजी निघाले. आणि त्याच वेळेला तो पाप राशी यवन सरदार मुसलमान सरदार बोलू लागलेला आहे, स्थिर व्हा रावजी. तेव्हा हे रावजी, तुम्ही इथं राहिलात तर मी तुम्हाला जहागिरी देईन, तुमचा मान सन्मान करीन आणि तुम्हाला जहागिरी मिळाल्याच्या नंतर त्या जहागिरीचा सर्व कारभार तुम्हाला प्राप्त होईल. तुम्ही त्या नगरीचे राजे होताल. असं सरदाराचं बोलणं ऐकलं. त्यावेळेला रावजी म्हणू लागलेले आहेत, मला जहागिरीचा मान नको आहे. माझ्या धर्माला जर बंधन केलं तर त्या जहागिरीचा काय उपयोग आहे. अशा पद्धतीनं बोलून त्वरित रावजी तिथून निघाले. जहागिरीला त्यांनी लाथ मारली. उद्विग्न झाले आणि चालत असताना मनामध्ये विचार करू लागले, या यवनानं या सरदारानं अधर्म माजवायला गेलेला आहे, स्वधर्माला पतित केलेलं आहे. माझ्या या वेदाची यानं धुळधाणी केलेली आहे. आता मी सामनगावाला जाईन, स्वधर्माचं रक्षण करीन आणि पूर्ण व्रताचा अंगीकार करून माझ्या धर्माची सेवा करीन असा विचार मनामध्ये करून रावजी हे सामनगावला परत आले आणि रात्रंदिवस स्वधर्माच्या कार्यामध्ये गुंतले गेले.
कलियुगामध्ये असा नरवीर मिळणं अतिशय दुस्तर आहे. जहागिरीला लाथ मारून धर्म कार्यासाठी प्रवृत्त झाले. रावजी निजस्थानाच्या ठिकाणी आले. ते आईवडिलांनी पाहिलं. त्यांना अतिशय आनंद झाला. अतिशय प्रेमानं लढीवाळानं त्याचं कौतुक करू लागले. धर्मसेवा करत असताना कौतुकानं काळ निघून गेला. मग वडिलांनी योग्य अशी नवरी पाहिली गेलेली आहे आणि रावजींचं लग्न लावून दिलं. विवाह विधीपूर्वक पूर्ण झाला. कुठलीही न्यूनता, कुठलीही कमतरता तिथं राहिलेली नाही. गृहस्थ आश्रमाच्या ठिकाणी तिलक लागला गेलेला आहे. तिन्ही लोक वाखाणू लागलेले आहे. सुलक्षण असा लग्न दिन होता. ग्रह तारे मंगल स्वरूप होते. कुठलीही प्रतिकूल लक्षणं नसताना अतिशय शुभ योगावरती लग्न लागलं गेलेलं आहे. सतामाई नावाची अतिशय सुंदर अशी पत्नी त्यांना प्राप्त झाली. जशी सती सावित्री असावी आणि तशाच पद्धतीनं ती सतामाई रावजींना प्राप्त झाली. पुढं दोघांच्या उदरी नरकेशरीचा अवतार होईल. श्यामणा तणावानं सदाचारी या जनांचा उद्धार करण्यासाठी अवताराला येतील. ईश्वरी अंश प्रकट होईल. या जगताला दिव्य ज्ञान देईल. दत्त संप्रदायाशी लीन होऊन स्वधर्माचं रक्षण करेल. पाखंड खंडाचं दमन करून जीव शिवाचं ऐक्य साधेल. जगामध्ये आत्मज्ञान विस्तारानं होईल. अज्ञान सर्व नाहीस होईल असा विचार केला. असा स्वामी पोटाला येईल. महिमा विस्तारली जाईल ज्याच्यामुळं जनांना स्वानंद प्राप्त होईल. विवाह कार्य पूर्ण झालं ज्याच्यामुळं त्रिभुवनामध्ये आनंद झाला. सर्वांना तिथं अन्नदान दिलेलं आहे. 7 दिवस हा लग्न सोहळा अतिशय थाटामाटानं चालला. अनेक दान दिले गेलेले आहेत. त्या दानामुळं याचक जन जे होते ते तृप्त झाले, प्रसन्न झाले. रावजींना नमस्कार करून आशीर्वाद देऊन स्वस्थानाला निघून गेले. अतिशय आगर अशी जमीन आणि कुठलीही तिळभर न्यूनता नसताना आणि वरती पाटीलकीचा जोजार. त्याच्यामुळं रावजी हे राजाचा मुलगा असल्यासारखे शोभू लागले. पण मनामध्ये मात्र आसक्ती नव्हती. प्रपंच सुख हे तुच्छ मानून विषयांचं दमन करून वासनेचं खंडन त्याने केलं. जनांना उपदेश करून सर्व लोकांना सन्मार्गाला लावलं आणि स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी भूत सायासानं प्रयत्न केले. यवनानं उच्छाद मांडलेला होता. भागवत धर्म जो आहे तो भ्रष्ट विलेला होता आणि म्हणून प्रयत्न करून स्वतःचा धर्म ते वाढवू लागले. स्वधर्माचं रक्षण करू लागले आणि त्याच्यासाठी सदा तत्पर राहून साम दाम दंड भेद करून भगीरथ असा प्रयत्न करू लागले. स्वधर्माचं रक्षण रावजी करू लागले. त्यावेळेला धर्मांध यवन जो आहे त्या सरदाराला मनामध्ये भयंकर राग आला आणि मग रावजींचं छळन करण्यासाठी त्या लोकांना हुसकावावं असा विचार त्याच्या मनामध्ये आलेला आहे. असा विचार करून छद्म त्या दुष्ट सरदारानं मांडलं गेलेलं आहे. सामन गावाला त्वरित जावा आणि काय करा असं त्या सेवकांना सांगू लागलेलं आहे. तुम्ही सामन गावामध्ये जावा आणि छळ करा. गुप्त रूपानं आपण जावा. काही लोकांना बोलवा आणि असत्य असं भाषण करा. त्या लोकांना आश्वासून हा राजा हा अतिशय निश्चयानं तुमचा उपमोर्द करतो आहे.
असं त्यांना सांगा. तुमचा द्वेष त्याच्या मनामध्ये आहे असं बोलून दाखवा. असं म्हणून त्या गावचा जो धुराणी आहे त्याला हीन दाखवा. आणि मग सर्व प्रजेला ताबडतोब सर्व प्रजा काय करील तर गावाबाहेर हाकलून देईल. आणि मग स्वतः असणारे राज्यधर्मी तुम्हाला तिथले करीन आणि तिथले ग्रामवासी तुमचे किंकर होतील. आम्ही अशा पद्धतीनं बोललो म्हणून त्याच वेळेला जे सेवक होते ते ताबडतोब आलेले आहेत. लोकांना सावधान करण्यासाठी राजाची आज्ञा घेऊन आम्ही आलेले आहोत असं सांगू लागले. इथं रावजी जर राहिले गेले तर तुमचा निश्चितपणानं घात करतील. म्हणून आम्ही सर्वजण तुम्हा ग्रामवासियांना सावध करण्यासाठी आलेले आहोत. यवन राजानं आम्हाला निरोप दिलेला आहे. हा राव पाटील अतिशय मनामध्ये दुष्ट आहे आणि त्याला तुम्ही परदेशी पाठवून द्या तरच तुम्ही चिंतेतून मुक्त व्हाल, तरच तुमचं बरं आहे. अशा पद्धतीनं बोलून छळ केलं गेलेलं आहे. आणि ग्रामवासी त्यांच्यामध्ये गुंता वाढवून त्या सरदाराचे सेवक परत निघून गेले. दुष्ट यवनांनी छळ कपट साधलं गेलेलं आहे. रावजींना सर्व लोक विरोध करू लागले. पण त्यांच्यामध्येही जोश मर्दाने चिंता मनामध्ये नव्हती. कलोह उत्तरोत्तर वाढला गेला. राववीर हे एकाकी पडले गेले. नानाविध प्रकार करून त्यांना लोकांनी बेजार करून सोडलं. सतामाईला चिंता लागली गेलेली आहे. काय उपाय आता करावा ज्याच्या योगी करून या सर्व संकटाचा परिहार होईल म्हणून चित्त व्याकुळ झालं. वंशवृद्धी नाही, पतीही एकला आहे, कुळामध्ये आहे आणि लोकांनी तर वैरत्व धरलं गेलेलं आहे. सर्वांगामध्ये सतामाई कासावीस झाली. रावजी गावामध्ये आल्याच्या नंतर नाना परीनं कलह वाढू लागलेला आहे. सगळे लोक मिळून अपशब्द त्यांना बोलू लागलेले आहेत. दुर्जनाची वार्ता सत्य मानून, दुर्जनाचं बोलणं सत्य मानून, दुर्जनांनी कान भरलेले तेच सत्य मानून पुष्कळ अन्याय केला. सत्य असत्य याचा कधीच त्यांनी विचार केला नाही. सगळे अनार्थासाठी ते ग्रामस्थ उठले गेले. तशाच पद्धतीनं रावजी मनामध्ये विचार करू लागलेले की हे सगळे लोक आता मला पीडा देऊ लागलेले आहेत आणि त्यांच्या मी सात्विकतेला त्यांनी सोडलं गेलेलं आहे. दृढ निश्चय अंतःकरणामध्ये घेतलेला आहे. बंदूक कडेवरती घेतली आणि रावजी अतिशय रागानं निघाले. रात्रपहर त्या रात्रीच्या प्रहारामध्ये निघालेले आहेत. दासानुदास विनवणी करू लागलेले आहेत की देवदेवतांचं स्तवन झालेलं आहे. आणि यवनानं त्या मुसलमान सरदारानं कपट करून गावावरती विघ्न आणलं. हे चरित्र श्रवण केल्याच्या नंतर देवदेवता प्रसन्न होतील आणि त्रिविध तापाचं निवारण अर्ध क्षण न लागण्याच्या अगोदर होईल. आता पुढील कथा जी आहे की रसामध्ये जसा सुधारस अमृत असावं ती कथा चित्त देऊन ऐका असं दास ग्रंथकर्ते श्रोतेवरांना विनंती करू लागलेले आहेत. आणि म्हणू लागले सद्गुरूंचा मी दास आहे, देवीदास असं माझं नाव आहे. जे अंतकरणामध्ये प्रकट झालं तेच ग्रंथ ज्ञान गुरुच्या कृपेनं सांगितलं. इति श्री श्यामनाथात्मानुभव आत्महित काव्याति लाघव परिसोत श्रोते स्वयमेव प्रथमो अध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. पुंडलीकवरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय, उमापति महादेव की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री सद्गुरु श्यामनाथ महाराज की जय, श्री सद्गुरु काका महाराज की जय।